बाहेर उन्हाचा कडाका वाढलाय आणि अशात रानातल्या झाडाची ताजी कैरी मिळाली तर दुसरं काय हवं. आज आपण बनवतोय झणझणीत कैरीचा ठेचा. सुरुवातीला आपण ही रानातून आणलेली कैरी आणि ताज्या हिरव्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. बाजारातून आणलेल्या भाज्यांपेक्षा रानातल्या भाज्यांची सर कशालाच येत नाही. मातीचा तो सुगंध आणि कैरीचा तो ताजेपणा धुतानाच मनाला उभारी देतो. आता ही स्वच्छ केलेली कैरी आपण किसणीवर व्यवस्थित किसून घेऊया. कैरी किसताना तिचा जो आंबट सुगंध दरवळतोय ना, त्याने आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. कैरीचा हा किस जेवढा फ्रेश असेल तेवढा आपला ठेचा चविष्ट होईल. तव्यावर थोडं तेल टाकून त्यात जिरे, लसूण, शेंगदाणे आणि त्या मिरच्या टाकून छान खरपूस भाजून घ्यायचं. मिरच्यांचा ठसका उठला की समजायचं आपला मसाला तयार होतोय. आता येतोय मुख्य भाग. हे भाजलेले साहित्य खलबत्त्यात टाका. यात चवीनुसार मीठ घाला आणि मग वरून हा कैरीचा किस टाका. आता जोरात वरवंटा चालवायचा. मिक्सरमध्ये ती चव येत नाही जी या खलबत्त्यात वाटणाला येते. याला अगदी मऊ करायचं नाही तर थोडं जाडसर म्हणजे ओबडधोबड ठेवायचा. हा पहा, तयार झाला आपला अस्सल गावरान चवीचा कैरीचा ठेचा. गरमागरम भाकरीसोबत आणि कांद्याबरोबर हा ठेचा खाऊन तर बघा. तुम्ही भाजी विसरून जाल आणि 2 घास काय तर 4 घास एक्स्ट्रा जातील. जर तुम्हाला हे गावाकडची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच गावरान रेसिपीजसाठी VNK फूडला नक्की सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.